नमस्कार, टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी श्रीधर कुलकर्णी. भारतीय जीवनामध्ये विविध सणांना अधिक महत्त्व आहे. आधुनिकतेची काजरत विज्ञान युगामध्ये आज पारंपरिक पद्धतीनं वेगवेगळे सण हिंदू धर्मामध्ये साजरे केले जातात. चातुर्मासापासूनच आपल्याला वेगवेगळे सण सुरू झाल्याचं पाहायला मिळतं आणि या सणामध्येच आपल्याला पहिली सुरुवात ही आषाढी एकादशीपासून झाली. आता दर अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या ही आपण साजरी करणार आहोत. या दीप अमावस्येबाबत नेमकं काय महत्त्व आहे हे आज आपण जाणून घेऊयात. यासाठी आपण आज सनातन संस्थेचे समन्वयक अमोल कुलकर्णी इथं आलेले आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करूया. नमस्कार. आता 25 तारखेपासून दीप अमावस्या सुरू होत आहे 25 तारखेला. तर या दीप अमावस्येचं नेमकं महत्त्व काय हे आपल्या दर्शकांना सांगावं. टीव्ही नेक्स्ट मराठीच्या सर्व दर्शकांना नमस्कार. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांच्या चरणी वंदन करतो. आता तुम्ही चांगला प्रश्न विचारलात, कारण समाजामध्ये दीप अमावस्या हा शब्द सुरूढ नाही. अच्छा. तर नेमकं या अमावस्येला दीप अमावस्या का म्हणायची किंवा ती कशी साजरी केली जाते. अच्छा. आता मुळात दीप अमावस्या का म्हणतात तर या दिवशी दिव्यांचं पूजन केलं जातं. अच्छा. आणि ह्या दीप अमावस्या ते दिव्याचं पूजन का करतात तर दिवा जो आहे ना तो दिवा हा अग्नितत्वाचं तेजतत्वाचं प्रतीक आहे. बरोबर. जसं आपल्या ब्रह्मांडामध्ये सूर्य आहे तसं आपल्या देवालयामध्ये दिवा हा त्या तेजतत्वाचं प्रतीक आहे, अग्नितत्वाचं. त्या दिव्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिव्याचे पूजन केलं जातं आणि ते पूजन ह्या आषाढी अमावस्या केलं जातं, म्हणून या अमावस्येला दीप अमावस्या असं म्हणतात. आषाढी अमावस्येला दीपपूजन केलं जातं. हे दीपपूजन कशा प्रकारचं करावं, म्हणजे कशा पद्धतीने करावं, त्याचे काही नियम आहेत का आणि ते कधी करावं. हा, आता हे जे दीपपूजन आहे ना तर हे करत असताना घरातले ज्या सुवासिनी स्त्रिया असतात तर त्यांनी काय करायचं तर सगळे जे आपले दिवे आहेत अच्छा एकत्रित करावेत. ते स्वच्छ म्हणजे धुवून स्वच्छ करावेत. एकत्रित करून ते सगळे लावावेत. त्याच्या भोवती रांगोळी काढावी. अच्छा. त्याला पक्वानाचा नैवेद्य दाखवावा. बरोबर. आणि त्या दिव्याला प्रार्थना करायची. अच्छा. प्रार्थना काय करायची तर हे दीपदेवते, कारण आपल्या संस्कृतीमध्ये ना चराचरामध्ये ईश्वर पाहायला सांगितलेलं आहे. बरोबर. तर हे दीपदेवते, तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. बरोबर. तुझं हे तेज तू आम्हाला दे, प्रदान कर आणि आमची पूजा तू स्वीकार कर, अशी दिव्याला प्रार्थना करायची. अशी प्रार्थना केल्याने, पूजा केल्याने काय लाभ होणार आहे तर एकतर त्या दिव्याचं जे तेज असतं ते तेज आपल्याला मिळणार आहे. म्हणजे आपली ही जी पृथ्वी आहे ना, पृथ्वीमधला प्रत्येक घटक हा पंचतत्वाने बनलेला आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. अगदी आपल्यामध्ये सुद्धा हा जो तेज आहे ना तत्व, ते तेज तत्व आहे. मग तेज तत्व ते कसं असतं, समजा आता आपण डोळ्यांनी पाहतोय तर दृष्टी आहे ना, तर हे तेज तत्वाचं एक प्रतीक आहे. बरोबर. आपण आता अन्न ग्रहण करतो तर पोटातला जो अग्नी आहे तर तो पण तेज तत्वाचा एक प्रतीक आहे. अग्नीशिवाय आपण काहीच करू शकत नाही, तेजाशिवाय आपण काही करू शकत नाही. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये तेजाला खूप महत्व आहे. जसं आपल्याकडे दिवे लागणीला संध्याकाळी दिवे लावतात. तर दिवे का लावायचे तर संध्याकाळचं जे वातावरण असतं तर ते थोडस नकारात्मक झालेलं असतं. सूर्यनारायण हे अस्ताला गेलेले असतात आणि अशा वेळी जेव्हा आपण दिवे लावतो तेव्हा काय होतं तर ते जे दिवे असतात ते काय करतात तर वातावरणातली जी सात्विकता आहे ना ब्रह्मांडातली ती सगळी खेचून ती आपल्याला प्रदान करतात. बरोबर. आणि म्हणून हा जो दिवा आहे हे सगळं तो वर्षभर करतो ना. बरोबर. त्यासाठी त्या दिव्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून दीपपूजन केलं जातं. दीपपूजन हे संध्याकाळी करावं की सकाळच्या वेळेत केलं तरी चालतं. हे दीपपूजन त्याला असं हे नाहीये तुम्ही सकाळी पण करा, नाही असा नियम नाहीये. तुम्ही ते केव्हाही करू शकता. सकाळी केलं तरी चालणार, संध्याकाळी केलं तरी चालणार. फक्त काय की शुचिर्भूत होऊन करावं. बरोबर. ते करत असताना हे पूजन करताना त्यामध्ये कोणतं साहित्य वापरा, म्हणजे गेज वस्त्र असतील किंवा लाया वगैरे वाहतात का, दुर्वा अशी काही साहित्य म्हणजे पूजेचं साहित्य लागतं का. हा, आता ही जी पूजा आहे ना ती अगदी सरळ साधी सोपी पूजा आहे की ज्याच्यामध्ये जसं मगाशी म्हटलं त्याप्रमाणे दिवे घ्यायचे. दिव्याला ते आपण धुवायचं, त्याला स्वच्छ तबकात ठेवू शकतो. त्याच्या भोवतीने रांगोळी काढायची, त्याला फुल व्हायचं, गंध व्हायचं आणि त्याला उदबत्तीने ओवाळायचं. एवढी सोपी पूजा आहे. त्याच्यामध्ये बाकी असं काही लागत काही लागत नाही.
यानंतर दिव्याची पूजा झाल्यानंतर सुद्धा काही वेळेला इतर ठिकाणी सुद्धा काही मेणबत्त्या या दीप दिवशी दीप अमावस्येला पेटवल्या जातात किंवा मंदिरामध्ये दिवे लावण्याचे, तेलाचे दिवे लावण्याच्या ऐवजी मेणबत्त्या लावल्या जातात. पण ही प्रथा कशी आहे किंवा ही प्रथा योग्य आहे का? हा, छान प्रश्न विचारलात तुम्ही. म्हणजे आज खरोखर आपण बघतो ना की काही जरी सण असेल तरी अगदी आपले मंदिरांभोवती सुद्धा, मंदिरांवरती किंवा त्याचे जे गोपूर असतात तिथे सुद्धा ना मेणबत्तीचे दिवे लावले जातात. अगदी आपण बघतो नदीवर, घाटावर सुद्धा त्या मेणबत्तीचे त्या पणत्या लावल्या जातात. आता हे योग्य की अयोग्य? तर अध्यात्मशास्त्रदृष्ट्या हे अत्यंत अयोग्य आहे. बरोबर. कारण मेणबत्ती जी आहे ना तर ती तमोगुणी असते. म्हणजे प्रत्येक घटकातून 3 प्रकारचे लहरी प्रक्षेपित होत असतात, सत्व, रज आणि तम. तम म्हणजे तामसिक, सत्व म्हणजे सात्विक आणि रज म्हणजे राजसिक. बरोबर. आता साधना करणाऱ्या ज्या व्यक्ती असतात ना तर त्यांच्यासाठी सत्वगुणी लहरी ह्या खूप आवश्यक असतात. आता आपण देवाला जेव्हा दिवा लावतो त्याच्या मागचा आपला उद्देश काय आहे? तर देवाची भक्ती करायची, देवाकडून येणाऱ्या ज्या लहरी आहेत त्या लहरी ग्रहण करायच्या, त्या प्राप्त करायचा आपला उद्देश आहे. मग जर आपण मेणबत्तीने लावलं, मेणबत्तीचा दिवा लावला तर तो उद्देश सफल होणं शक्यच नाही ना, कारण मुळातच तो ती आहे ती तमोगुणी आहे. ह्याच्या उलट आपण जेव्हा तेलाचा दिवा लावतो, तुपाचा दिवा लावतो तर ते कसं आहे तर ते सत्वगुणी मंद. हा, किंवा म्हणजे ह्याच्यावर ना आता आपण बघतो की आपण सगळे विज्ञान युगातले आहोत. ह्यावर ना महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाने आपल्या 2017 मध्ये, ऑक्टोबर 2017 मध्ये सनातनचा जो आश्रम आहे रामनाथी गोवा येथे, तर तेथे एक परीक्षण पण केलेलं आहे. बरोबर. आणि त्यात त्यांनी काय केलं की 3 प्रकारचे दिवे घेतले. म्हणजे हल्ली लाईटचे पण पणत्या आलेले आहेत. ते लाईटच्या पणत्या, मेणाची पणती आणि तिळाच्या तेलाची पणती. बरोबर. आणि त्यांनी काय केलं तर एक उपकरण आहे ऑरा स्कॅनर म्हणून. तर त्या म्हणजे युनिव्हर्सल थर्मल स्कॅनर, त्याला UTS असं म्हणतात. तुम्ही इंटरनेटवर सर्च केलं तुम्हाला त्या उपकरणाची माहिती मिळून जाते. तर तो काय करतो, ते उपकरण काय करतो ऑरा स्कॅनर, तर जेव्हा एखादी वस्तू, त्या वस्तूच्या भोवती नकारात्मक किंवा सकारात्मक जी प्रभावळ आहे ती प्रभावळ ती वस्तूची कॅच करतं आणि ती तुम्हाला दाखवतं, त्याची नोंद घेतं. मग जेव्हा हा प्रयोग करण्यात आला ना तेव्हा त्या प्रयोगांमध्ये लक्षात कसं आलं की तो जो विजेचा दिवा आहे, विजेची पणती आहे, लाईटची, बल्बची किंवा मेणबत्ती आहे, तर त्यातून कुठल्याही प्रकारची जी सकारात्मक स्पंदन होती ती अगदी थोडीशी होती, नकारात्मकता मात्र भरपूर होती. आणि ह्याच्या उलट जी तेलाची जी पणती होती, तर तेलाची पणती होती तर त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात सकारात्मकता होती, नकारात्मकता नव्हती. मग जर का एवढी सकारात्मकता आहे आणि जर आपण जर तेलाचा दिवा लावला तर निश्चित वातावरण सकारात्मक होईल की नाही. आणि मग जर आपण जर का मेणबत्ती लावली तर वातावरण नकारात्मक होणार. म्हणजे आपलं जे अध्यात्म, जे ऋषीमुनींनी जे अध्यात्म सांगितलंय ना तर ते खरोखर त्यावेळेस त्याने ते विज्ञान जाणूनच होते. म्हणजे असं म्हणतात ना की जिथे विज्ञान संपतं ना तिथे ज्ञान सुरू होतं. बरोबर. तिथे अध्यात्म सुरू होतं. अच्छा. मग तिथे त्यामुळे ना आपण बघतो ना की मेणबत्तीचा वापर हा कधीही देवालयामध्ये किंवा आपल्या ह्याच्यामध्ये देवपूजेमध्ये कधीही करायचा नसतो. त्याच्या मागचं कारण आता गटारी अमावस्या सुद्धा या दीप अमावस्याला म्हटलं जातं. हे नेमकं कारण काय? पूर्वी असे की प्रथा पडलेली नव्हती, पण अलीकडच्या काळामध्ये आषाढी अमावस्याला गटारी अमावस्या असं एक म्हणलं जातं. तर हा एक अपभ्रंश झालेला आहे. या गताहारी असा शब्द आहे तो. बरोबर. म्हणजे आहार कमी करणं किंवा आहार मर्यादित ठेवणं अशा उद्देशाने आपण चातुर्मासात ते पाळायचं असतं. असं असलं तरी अलीकडच्या काळामध्ये ते गताहारीचं गटारी असं रूपांतर झालं आणि त्याचा अपभ्रंश केला गेला आणि आषाढी अमावस्याला गटारी अमावस्या म्हणून ते प्रचलित झालं आणि त्या दिवशी मांसाहार करायचा आणि पुढे 1 महिनाभर मांसाहार वर्ज्य करायचा, ही एक प्रथा रूढ झाली आहे. याविषयी काय अधिक बोलू शकाल, सांगू शकाल? आता मुळात ना की हे म्हणतो की हे आता आपलं हे दुर्दैव आहे. मुळात गटारी म्हणजे गटर हा शब्दच मुळात पाश्चात्य आहे. बरोबर. हा इंग्रजी शब्द आहे, हा आपल्या संस्कृतीचा शब्दच नाही गटर. आता हे कसं पडलं किंवा हे योग्य आहे का? गटारी अमावस्या म्हणणं हे योग्य आहे का? तर आता आपण दीप अमावस्याचे शास्त्र पाहिलं. बरोबर. की दिव्याचं तेज प्रदान करणारी ही अमावस्या आहे. बरोबर. असं असताना आपण त्याला गटारी अमावस्या म्हणणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि हे एक प्रकारचं आपणच आपल्या धर्माचं करत असलेलं विडंबन आहे. मग कसं झालं की आपण बघतो की काळाच्या ओघामध्ये गेल्या काही वर्षामध्ये हिंदूंना धर्मशिक्षण नाही मिळालंय, धर्माचं ज्ञान नाही, कुठं शिकवलं जात नाहीये आणि त्याचा परिणाम काय होतोय तर अशा प्रकारचं आपल्याच सणांचं विकृतीकरण
बरोबर, हे आपण करतोय. त्यामुळे अशा गटारी अमावस्या किंवा हे पूर्णतः चुकीचं आहे. उलट हिंदूंनी ह्याला सात्विक असं दीप अमावस्या म्हणणं खूप आवश्यक आहे. बरोबर. आता तुम्ही जसं म्हटलात की गटारी हा मुळात शब्द काय, गतहारी आहे. गतहारी याचा अर्थ काय, तर जो आहार गेला आहे तो. बरोबर. म्हणजे ह्याचा थोडक्यात अर्थ काय, तर ह्या अमावस्येपासून आपल्या आहारामध्ये आपल्याला पालट करायचा आहे. बरोबर. आता हा पालट का करायचा आहे, तर कसं असतं की आता हे जे वातावरण आहे आषाढ अमावस्येपासून पुढे जे वातावरण असतं, साधारणपणे पावसाळी वातावरण असतं, कुंद हवा असते, दमट हवामान असतं. आणि ह्या वातावरणामध्ये ना व्यक्तीची जी पचन शक्ती असते ती मुळात कमी झालेली असते. कारण पृथ्वीवरती येणारं जे तेज तत्व आहे, सूर्यकिरण आहे, ती सूर्यकिरणे पोहोचत नाहीत. तो अग्नी आवश्यक असतो आपल्याला पचनासाठी आणि ती कुठेतरी कमी झालेली असते. मांसाहारामुळे काय होतं की मुळात मांसाहार हा पचनासाठी जड आहे. बरोबर. आणि शाकाहार जो आहे तो पचायला हलका आहे. अच्छा. आणि म्हणून त्यामागचं मी तुम्हाला हे वैज्ञानिक कारण सांगतोय. आध्यात्मिक कारण ते तर आहेच, ते मी सांगणारच आहे. पण कसं की हल्ली वैज्ञानिक पटकन विचारतात ना का, म्हणून हे सांगतोय. तर मग तो जो मांसाहार तो पचायला जड असल्यामुळे तो जर का या कालावधीत केला तर निश्चितच आपलं पोट खराब होणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की हा जो काळ आहे हा प्राण्यांचा प्रजनन काळ असतो. बरोबर. अच्छा. आता ह्या कालावधीत जर प्राण्यांची हत्या केली तर नवीन प्राणी जन्माला कसे येणार. आणि म्हणून मासेमार जे करणारे जे बांधव आहेत, कोळी बांधव आहेत, तर ते या कालावधीमध्ये मासेमारी करत नाहीत. आणि प्रशासन सुद्धा, शासन सुद्धा मासेमारी करायला या कालावधीत बंदी घातलेली आहे. म्हणून नारळी पौर्णिमेला ते पुढे आपल्या होड्या घालतात समुद्रामध्ये. तिसरं त्याच्यामध्ये अजून एक कारण काय आहे ना, की जसं म्हटलं की हे जे वातावरण आहे, कुंद वातावरण, दमट वातावरण, हे ना रोगराई पसरण्यास सहाय्य करणारं वातावरण असतं. बरोबर. आता ह्या वातावरणामध्ये जे जीवजंतू असतात, किटाणू असतात, ते त्या मांसाच्या आतमध्ये, त्याच्या बाहेर सुद्धा ते असतात. समजा हे अन्न नीट नाही पचलं, नीट शिजलंच नाही तर मोठ्या प्रमाणावरती आपण आजारी पडण्याचा संभव असतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रोगराई पसरण्याचा संभव असतो. जसं आपण बघितले काही वर्षापूर्वी कोरोना आला होता. असं म्हणतात की कोरोना हा सुद्धा रोग आहे ना, तो सुद्धा प्राण्यांच्या संसर्गापासूनच आलेला आहे की काय, किंवा असे विविध आजार आहेत, इबोला आहे. बरोबर. मग त्याच्यामुळे ना अशी रोगराई पसरण्याची शक्यता असते. म्हणून ह्या अमावस्येला ना मांसाहार जो आहे, म्हणजे ह्या इथून पुढे मांसाहार टाळावा. मग आहार कुठला करावा. बरोबर. तर ह्या कालावधीमध्ये पावसाळ्यामध्ये विविध प्रकारच्या रानभाज्या येतात. मग त्याच्यामध्ये कुरडू आहे, शेवग्याची भाजी आहे, अशा विविध प्रकारची कंदमुळे असतात. ह्या भाज्यांमध्ये ना आपल्याला फायबर मोठ्या प्रमाणावर मिळतात, कॅल्शियम मोठ्या प्रमाणावर मिळतं, प्रोटीन मोठ्या प्रमाणावर मिळतात. आणि ह्या भाज्या या कालावधीसाठी पचायला ना खूप हलक्या असतात. बरोबर. त्यामुळे या कालावधीमध्ये शाकाहाराला जास्त महत्व दिलेलं आहे की ह्यामध्ये शाकाहार करा, कारण तो तुमचा तो पचायला हलका आहे. हे झालं सगळं तुमचं म्हणजे वैज्ञानिक कारण. आता आपण थोडंसं अध्यात्माकडे येऊ. जसं मगाशी म्हटलं की प्रत्येक जी वस्तू असते ना, तर ती सत्व, रज आणि तम ही प्रक्षेपित करत असते. बरोबर. आता मांसाहार जो आहे, शाकाहार आणि मांसाहार, तर शाकाहार कसा आहे तो सात्विक आहे. अच्छा. आणि मांसाहार कसा आहे तर तो तामसिक आहे. हे सुद्धा विज्ञानाच्या प्रयोगाने सिद्ध झालेलं आहे. तर हा जो मांसाहार आहे तो काय करतो, व्यक्तीमधील तमोगुण वाढवतो. व्यक्तीमधील तमोगुण हा जो वाढवतो ना, आणि हे वातावरण असं आहे त्यामुळे काय होतं की व्यक्तीची प्रकृती बिघडण्याची दाट शक्यता असते. म्हणजे मुळातच ना मांसाहार जेवढा वर्ज करता येईल तेवढा चांगला आहे. अध्यात्म पण हेच सांगतं. बरोबर. आता हे आषाढी अमावस्यानंतर श्रावण महिना सुरू होणार आहे. बरोबर. व्रत वैकल्य सुरू होतात. व्रत म्हणजे काय आणि त्याचं शास्त्र काय, मी कोणकोणती व्रत करावीत, विशेषतः श्रावणामध्ये महिलांसाठी जास्त व्रत वैकल्य असतात, यामागचं नेमकं कारण काय. आता व्रत या शब्दाचा अर्थ काय, तर ईश्वराची आराधना करण्यासाठी नित्य नेमाने नियमितपणे काहीतरी करायची कृती म्हणजे व्रत. व्रत ही वेगवेगळ्या प्रकारची असतात. अच्छा. म्हणजे त्यामध्ये उपवास पण आहे. अच्छा. काही जण काय करतात तर श्रावण महिन्यामध्ये, संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये एक भुक्त राहतात. काही जण काय करतात तर श्रावण महिन्यामध्ये एकच पदार्थ महिनाभर खातात. अच्छा. काही जण तर अगदी कडक म्हणजे निर्जळी सुद्धा करतात. अच्छा. म्हणजे हे जे आहे ना, तर व्रत कशासाठी करायचं, सगळ्यात महत्वाचं काय तर ईश्वराचं अधिष्ठान, ईश्वराचा आशीर्वाद हे मिळवण्यासाठी हे व्रत केलं जातं. पुन्हा त्याच्या मागे पण थोडंसं आपण बघितलं तर त्यामागे पण परत सायन्स आहेच. अच्छा. की जसं आता पाश्चात्य देशांमध्ये आता त्याला ते फास्टिंग म्हणतात.
म्हणजे जेव्हा उपवास केला जातो तेव्हा शरीर जी असते ती शरीराची जी झीज असते ती झीज भरून निघते. हे ऋषी मुलींना आपल्या केव्हाच माहिती होतं. म्हणजे हे सगळं पुन्हा ना अध्यात्म आणि विज्ञान हे सगळं एकत्र आलेलं आहे. आणि तुम्ही जेव्हा श्रावणाचं हे म्हणता ना, तर श्रावणामध्ये अगदी प्रत्येक दिवसाला व्रत आहेच. श्रावणी सोमवार केला जातो. लग्न झालेल्या स्त्रियांसाठी शिवामूठ आहे, मंगळवारी मंगळागौर आहे, बुधवार गुरुवार बृहस्पतीचा हे आहे, शुक्रवार देवीची उपासना केली जाते. म्हणजे प्रत्येक वाराला ना काहीतरी उपासना केली जाते. आणि हे सगळं करण्यामागचं कारण मूळ सांगतो की हा जो चातुर्मास आहे ना, या चातुर्मासामध्ये असं म्हणतात की देव हे झोपलेले असतात. म्हणून जे आषाढ शुद्ध एकादशीला ना देव शयनी एकादशी म्हणतात. देवतत्व जे असतं, विष्णू तत्व जे असतं वातावरणात, तर ते अल्प झालेलं असतं. आणि हे नकारात्मक शक्तींचा प्रभाव जो आहे ना तो या कालावधीमध्ये वाढलेला असतो. आणि मग तो प्रभाव कमी होण्यासाठी देवाची उपासना करणं आवश्यक असतं. म्हणून मग वेगवेगळे व्रत, वेगवेगळे उपास तपास किंवा वेगवेगळे सण हे या चातुर्मासामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात आढळतात. ते मागचं मुख्य कारण. आषाढी अमावस्येनंतर आपले व्रतवैकल्य सुरू होतात. श्रावण मास आहे, परत भाद्रपद, अश्विन, कार्तिक असे 4 मास आहेत. या 4 मासामध्ये वेगवेगळे सण येतात. गणपती आहे, परत नवरात्र आहे, दिवाळी वगैरे असे वेगवेगळे सण येत असतात. हे सण आपण पारंपरिक पद्धतीने साजरे करतोच, पण त्याचं आध्यात्मिक महत्वही काही कमी झालेलं नाही अलीकडच्या काळामध्ये. पण असं असलं तरी चातुर्मासामध्ये काही ठिकाणी वेगवेगळे आध्यात्मिक कार्यक्रम सुरू असतात. कुठे प्रवचन असतं, पोथीवाचन असतं, महाभारत, किंवा रामायण अशा किंवा अन्य पोथ्यांचं वाचन असतं. हे करत असताना प्रत्येक व्यक्तीने आपल्या आचरणामध्ये कोणत्या प्रकारचं अनुसरण करावं किंवा त्यांनी कशा पद्धतीनं हे अध्यात्म आत्मसात केलं पाहिजे या काळामध्ये, असं काही सांगता येईल का? आता तुम्ही जो पहिल्यांदा विचारत त्या थोडंसं उत्तर देतो मी. म्हणजे तुम्ही सांगितलं, तुम्ही जसं म्हणलात की वेगवेगळं हरिपाठ केला जातो किंवा कीर्तन प्रवचन लोक ऐकतात मोठ्या प्रमाणात, भागवत कथा आहे, या कथा ऐकतात. मुळात काय ना की श्रावण महिना जो आहे, चातुर्मासाचा जो श्रावण महिना आहे, तर श्रावण महिन्याचं एक वैशिष्ट्य काय आहे ना की आपल्या धर्मामध्ये प्रत्येक महिना जो आहे ना, तर ज्यावेळी चंद्र एखाद्या नक्षत्रात गेलेला असतो तर त्या नक्षत्रावर त्या महिन्याला नाव पडलेलं आहे. बरोबर. आता श्रावण म्हणजे तो श्रवण नक्षत्रात असतो. अच्छा. हे 22वं नक्षत्र आहे. आणि ह्या नक्षत्रामध्ये म्हणजे प्रत्यक्ष भगवान शिवानी सांगितलेलं आहे शिवपुराणामध्ये की ह्या नक्षत्रामध्ये ना श्रवण भक्ती करणं खूप आवश्यक आहे. बरोबर. श्रवण भक्ती म्हणजे काय, तर नवविधा भक्तीचे 9 भक्तीचे प्रकार सांगितलेत. त्यामध्ये श्रवण भक्ती हा सुद्धा प्रकार आहे. म्हणजे श्रवण भक्तीमध्ये काय, तर देवाचं ऐकणे, म्हणजे देवा हरिपाठ आहे किंवा देवाच्या पोथ्या आहेत, तर ते ऐकणे, ते वाचणे, त्यानुसार आचरण करणे. आणि म्हणून आपल्या लक्षात कसं येतं की ह्या कालावधीमध्ये ना मोठ्या प्रमाणावरती विविध ठिकाणी भागवत कथा असतील किंवा ह्या सगळ्या कथा मोठ्या प्रमाणावर होतात किंवा लोक धर्माचरण मोठ्या प्रमाणावर करतात. ह्याच्या मागे हे कारण आहे. पण शास्त्र समजून घेऊन आपण जर ते केलं तर त्याचा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती लाभ पण होतो. म्हणजे सगळेजण हे सगळे करतायत, पण काळाच्या ओघात लक्षात कसं येत आहे की हे करत असताना कुठेतरी शास्त्र माहित नसल्यामुळे किंवा शास्त्र किंवा अज्ञानामुळे असं म्हणू शकतो आपण, कारण आपल्या हिंदूंमध्ये ना शास्त्र शिकवण्याची पद्धत कुठेच नाही आज. बरोबर. तर मग त्यामुळे काय होतं की जसं आता मागाशी आपण म्हटलं गटार अमावस्येचा विचार घेतला, तर असे अनेक कुप्रथा, ही एक कुप्रथाच आहे. अशा अनेक कुप्रथा आपल्या प्रत्येक सणामध्ये आलेल्या आहेत. अच्छा. जसं आता उदाहरणार्थ आपण भाद्रपदामध्ये गणेशोत्सव असणार आहे, तर गणेशोत्सवामध्ये सुद्धा आपण पाहतो ना की मोठ्या प्रमाणावरती डीजे लावले जातात, मोठ्या प्रमाणावरती विद्युत रोषणाई केली जाते. अच्छा. मग किंवा मिरवणुकांमध्ये काय गैरप्रकार चालतात आपल्याला सगळ्यांनाच माहिती. बरोबर. पण आपण एकीकडे हे सगळी कशासाठी करतोय, तर श्री गणेशाची उपासना, पूजा किंवा त्याची भक्ती, त्याचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण हे सगळं करतोय. आणि आपण ह्या ज्या कृती करतो त्यांनीच आपल्याला खरंच देवाचा आशीर्वाद मिळणार आहे का, तर नाही मिळणार. आणि हे का होतंय, तर नेमकेपणाने शास्त्र समजून घेऊन कसं करायचं हे माहित नसल्यामुळे. मग त्यासाठी आपण काय करू शकतो, तर सनातनचे सत्संग असतात. अच्छा. सनातन संस्थेचे ऑनलाईन सत्संग असतात. हे ऑनलाईन सत्संग या सत्संगाच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष संपर्क जाऊन पण आपण सत्संग घेतो. हे सगळे विषय सांगितले जातात की सण साजरे का करायचे,
व्रत साजरी कशी करायची, त्यामागे शास्त्र काय आहे, ते साजरे करण्यामागे आपला भाव कसा असायला हवा. कारण शेवटी भाव तिथे देव असं म्हटलेलं आहे. मग तो भाव कसा असायला हवा, सण कशा प्रकारे साजरा केला की त्याचा आपला अधिक पद्धतीने लाभ होणार आहे, हे सगळं त्याच्यामागे केलेलं असतं. ते जर आपण तिथं गेलात, आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे ना, की आता आपले हे जे वेगवेगळे सण आहेत, त्या सणाच्या निमित्ताने ना आपले सनातन संस्थेचे ग्रंथ प्रदर्शन कक्ष वेगवेगळ्या ठिकाणी असतात. आता श्रावण येईल, प्रत्येक श्रावणी सोमवारी ना आपल्या जे विविध शिवाची मंदिर आहे तिथे आपल्या ग्रंथ प्रदर्शन कक्ष असतात. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांनी अगदी सोप्या भाषेमध्ये ग्रंथांच्या माध्यमातून हे अध्यात्म सांगितलेलं आहे. हे ग्रंथ आपण खरेदी करू शकता. त्या ग्रंथाच्या माध्यमातून आपण ते समजून घेऊ शकता. विविध देवतांचं तत्व कसं कार्य करतं, त्याची उपासना कशी करायची, हे अगदी सोप्या सरळ भाषेमध्ये या ग्रंथांच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. त्याला पण आपण अवश्य भेट घेऊन ते खरेदी करू शकता आणि सनातनच्या सत्संगात आपण अवश्य जॉईन होऊ शकता. अध्यात्माची कास सोडायची नाही असं एकीकडे सांगितलं जात असलं तरी अजूनही तरुण पिढी मात्र थोडीशी यापासून दूर आहे. मग त्यांना या क्षेत्राकडे वळण्यासाठी त्याला असं कोणतं शिक्षण देण्याची आवश्यकता आहे किंवा त्यांना याविषयी मार्गदर्शन असं काही करता येईल का? आता आम्ही जेव्हा गावागावात जातो, प्रसार करतो, आता लक्षात कसं येतं ना की सनातन संस्थेच्या वतीने हे बालसंस्कार वर्ग घेतले जातात, सुसंस्कार वर्ग घेतले जातात किंवा युवा साधना सत्संग घेतले जातात आणि याला खूप छान प्रतिसाद आहे. बरोबर. म्हणजे असं नाहीये की सगळीच तरुण पिढी आहे तर त्यांना कुठेतरी अध्यात्म पटत नाहीये, मान्य नाही, असं मुळीच नाहीये. बरोबर. तरुण पिढीची जिज्ञासा आहे ना, ती जर का शांत केली, ती शमवली, त्यांना त्यांच्या प्रश्नाची उत्तर जर दिली ना, तर निश्चितच आजचा तरुण वर्ग हा अध्यात्माकडे वळणार आहे. म्हणजे आपण जर सनातन संस्थेच्या कोणत्या आश्रमात गेला तर आपल्या लक्षात कसं येईल ना की तिथं बहुसंख्य साधना करणारा, सेवा करणारा वर्ग हा तरुणच आहे आणि तो तरुण वर्ग तिथे सगळी सेवा करतोय. त्यामुळे मुळात हे असं नाहीये. आणि आजच्या तरुण पिढीला जर आपण त्यांच्या प्रश्नांची उत्तर दिलीत ना सोप्या भाषेमध्ये, त्यांना समजतील अशा भाषेमध्ये, तर निश्चितच तरुण वर्ग हा अध्यात्माकडे वळतो आणि त्याचा लाभ करून घेतो, असं आम्हाला अनुभव राहिलेला आहे. पण तुम्ही म्हणतात ते पण आहे. मग काय करायला पाहिजे, तर अशा तरुण पिढींना एक दिशा देण्याचं कार्य हे पालकांचं सुद्धा आहे. बरोबर. हे आपल्या मुलांवर अध्यात्माचा संस्कार करणे, हे जर पालकांनी सुद्धा केलं तर निश्चितच एक चांगली तरुण पिढी, आध्यात्मिक पिढी ही निर्माण होईल. बरोबर. आता श्रावण महिन्यामध्ये वेगवेगळी व्रत वैकल्य केली जातात. त्यामध्ये 16 सोमवारचं एक व्रत केलं जातं. श्रावणी 16 सोमवारचं व्रत हे श्रावणापासूनच सुरू केलं तर चालू शकतं का? हो चालेल, हो चालतं ना, काही अडचण नाही. त्याच्यामध्ये त्याचे काही नियम सांगितलेले आहेत 16 सोमवारचे. बरोबर. म्हणजे सलग 16 आठवडे ते व्रत करायचं असतं. बरोबर आहे. आणि मुळात काय आहे ना की ही जी व्रत आहेत ना, या माध्यमातून एक आपण लक्षात कसं, ही जी व्रत आपल्या कशासाठी आहेत, आपण ना सर्वसाधारणपणे आपल्या मनाप्रमाणे वागत असतो सगळेजण. व्रताच्या माध्यमातून कसं होतं ना की आपण स्वतःला यमनियमात बांधतो. मनाविरुद्ध वागण्यासाठी ही जी व्रत आपल्याला प्रवृत्त करतात. आणि आपण जेव्हा मनाविरुद्ध आपण जेव्हा वागतो ना व्रताच्या माध्यमातून, तेव्हा लक्षात कसं येतं ना की हळूहळू आपला जो अहंकार आहे, मनाप्रमाणे वागणं म्हणजे काय, अहंकारच आहे ना, तो कुठेतरी अहंकार थोडा कमी व्हायला लागतो. फक्त एक आहे की ती व्रत समजून घेऊन साधना म्हणून ती व्रत करणे. बरोबर. म्हणजे कोणती व्रत करत असताना, व्रताचे पण अनेक प्रकार आहेत ना, व्रत करत असताना ती साधना म्हणून, ईश्वर भक्ती म्हणून जर केली तर त्या व्रताचा आपल्याला निश्चितच लाभ होतो. तर ही जी व्रत संकल्पना आहे ही साधारण महिला वर्ग जास्ती करतात की पुरुषांनी करावं 16 सोमवारचं व्रत वगैरे? आता हे 16 सोमवारचं व्रत आहे ना, तर हे महिला वर्गासाठी. महिला वर्गासाठी. जसं वटपौर्णिमा आहे, महिला वर्ग तो करतो, तसं 16 सोमवारचं व्रत आहे ते पण महिला वर्गासाठी आहे. बाकीचे जे उपवास असतात ना, जसं श्रावणी सोमवार आहे, सगळेच करू शकतात. सगळे करतात. किंवा श्रावणातले किंवा शनिवार आहेत, शुक्रवार आहेत, सगळे करू शकतात. धर्माने त्यात कुठेही कसल्याही प्रकारचा भेद असा केलेला नाहीये. पण एकादशी त्याच्या दुसऱ्या दिवशी द्वादशी असते, त्या दिवशी जर चुकून कोणाचा शनिवार आला किंवा सोमवार आला तर त्यांनी मग तो उपवास एकादशी कधी सोडावा? त्याने तो उपवास आहे ना, तो त्या दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो. तिसऱ्या दिवशी सोडायचा. अगदी बरोबर. बरोबर. आता ही व्रतवैकल्यामध्ये काही वेगवेगळे प्रकार आहेत, त्यातले नेमके असे काही 4 महत्वाचे काय माहिती आहेत का? म्हणजे आता खरं कसं तसं बघताना व्रत आहे तसं मगाशी सांगितल्याप्रमाणे व्रताचे अनेक प्रकार आहेत. म्हणजे जसं तुम्ही मगाशी म्हटलं तसं श्रावणी सोमवाराचं पण ते पण एक व्रतच आहे. 16 सोमवाराचं ते एक व्रतच आहे. असे व्रताचे अनेक प्रकार आहेत. वटपौर्णिमा हे सुद्धा एक व्रतच आहे. किंवा आता ज्योतिका पूजन होईल ते एक प्रकारचं व्रत आहे, श्रावणात सुरू होईल.
ते एक प्रकारचं व्रत आहे. असे व्रताचे ना अनेक प्रकार आहेत. म्हणजे काही जण या श्रावणामध्ये गुरुचरित्राचं पारायण सुद्धा करतात. तर ह्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. उद्देश एकच आहे की त्या ईश्वराचा जो आशीर्वाद आहे तो आशीर्वाद प्राप्त करणे हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणजे आपली मनोकामना किंवा आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी अनेक जण व्रत करत असतात. माझा श्रावण महिन्यामध्ये शुक्रवारचं जे ज्योतीची पूजा केली जाते त्याची पूजा कशी करायची आणि का करायची, म्हणजे त्याचं काय महत्व काय त्याचं? हा, मुळात म्हणजे ज्योतीचं जे पूजन केलं जातं तर आपल्याकडे ना एक त्याच्या मागे कथा पण आहे की जरा नावाची जी राक्षसीण होती. तर एक राजा होता आणि त्याला हे होत नव्हतं, मूल होत नव्हतं. त्याला 2 राण्या होत्या आणि त्याच्या गावामध्ये एक ऋषी आलेले त्यांना समजले. तर ते ऋषींनी जेव्हा त्यांनी राजा त्या ऋषींना भेटले, त्या ऋषींनी त्याला एक फळ दिलं राणीला खायला द्यायला. तर त्याचं दोन्ही राण्यांवर समान प्रेम होतं. त्यांनी दोन्ही राण्यांना अर्ध फळ दिलं आणि दोन्ही गरोदर राहिल्या, पण दोघांना जी मुलं झाली ही कथा शास्त्रात सांगितली आहे. तर ती अशी त्यांची अर्धी झाली 2 तुकड्यांमध्ये. मग ती मुलं त्या राजाने टाकून दिली. तिथून जरा नावाची एक राक्षसीण जात होती, तिने ते पाहिलं आणि तिने काय केलं तर तिच्यामधल्या तपसामर्थ्याने तिने ती शरीर एकत्र केलं आणि तो जरासंध, त्याची कथा आपल्याला पुढे माहितीच आहे. पण हे जे व्रत केलं जातं ना जरा किंवा ज्योतिका पूजन आपल्या लहान मुलांच्या आरोग्यासाठी त्यांची काळजी घेण्यासाठी. म्हणजे आपण बघतो ना की अगदी मूल जन्माला आल्यावर सुद्धा 5व्याला ज्योतीची पूजन करतात, ती पूजा करतात. तर ती असं म्हणतात की ती येते, बाळांना हसवते, खेळवते पाळण्यामध्ये. म्हणजे हे जे पूजन आहे ते लहान मुलांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या समृद्धीसाठी, त्यांचं आरोग्य व्यवस्थित राहावं यासाठी केलं जातं. बरोबर. आता हे व्रतवैकल्य करत असताना हे चातुर्मासामध्ये देव निद्रिस्त असतात, देव झोपी गेलेले असतात. हे 4 महिने या काळामध्ये काही राक्षसी वृत्ती पृथ्वी तलावर अवतार घेते आणि त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी व्रत केली जातात का? हा, आता राक्षसी वृत्ती म्हणण्यापेक्षा जसं आपण मागाशी म्हटलं की पृथ्वीवरचं नकारात्मक वातावरण वाढले जे जास्त प्रमाणात निर्माण झालेलं असतं. कारण ईश्वरी तत्व जे आहे ना ते ईश्वरी तत्व पृथ्वीवरचं यायचं अल्प झालेलं असतं. बरोबर. आणि त्यामुळे काय होतं, आता आपण वातावरण पण बघतो ना की आपल्याला पावसातलं वातावरण, उन्हाळ्यातलं वातावरण, हिवाळ्यातलं वातावरण, पावसाळ्यातलं वातावरण हे कसं कुंद दमट असतं. सूर्यकिरण असतात तर ती पृथ्वीपर्यंत पोहोचू शकत नाहीत. आणि मग या कालावधीमध्ये काय होतं, साधारणच पृथ्वीवरचं रजतम वाढलेलं असतं आणि मग ते रजतम जे आहे ना ते रजतमाला त्याचा सामना करण्यासाठी आपल्यातली सात्विकता वाढवणं आवश्यक आहे ना. बरोबर. आणि ती सात्विकता वाढवण्याचं कार्य ही व्रतवैकल्य उपवास करतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती याच कालावधीमध्ये सण आहेत. अच्छा. आता श्रावण महिन्यामधील जे काही पारंपरिक सण असतील हे करत असताना व्यक्तीने किंवा महिलांनी कोणत्या प्रकारचं दान करावं किंवा चातुर्मासामध्ये सुद्धा काही दान करावं असं म्हटलं जातं. मग हे दान कशा स्वरूपाचं असावं आणि कधी करावं काय? आता मुळात काय ना की दान जे आहे तर आपल्या पुराणांमध्ये म्हणजे स्कंद पुराण असेल, मत्स्य पुराण असेल, याच्यामध्ये दानाचे प्रकार सांगितलेले आहेत. दानाचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. बरोबर. मग त्याच्यामध्ये नित्य दान सांगितलंय, नैमित्तिक दान सांगितलंय, त्याच्यामध्ये काम्य दान सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये विमल दान सांगितलेलं आहे. आता हे काय नित्यदान म्हणजे काय की दररोज कुठली अपेक्षा न ठेवता थोडं थोडं दान करणे नित्यदान झालं. नैमित्तिक दान म्हणजे काय, एखादा पर्व काळ आहे ते निमित्त साधून किंवा काहीतरी प्रायश्चित्त म्हणून दान करणे ते झालं नैमित्तिक दान. आणि काम्यदान म्हणजे काय, संतती व्हावी, संपत्ती मिळावी, विजय मिळावा या हेतूने करायचं दान म्हणजे काम्यदान झालं. आणि जे 4थं दान आहे ना तर ते फक्त आणि फक्त ईश्वराच्या, ज्याला विमल दान असं म्हणतात, ते सर्वश्रेष्ठ दान असतं की ईश्वराचा आशीर्वाद मिळावा म्हणून निष्काम भावनेने करायचं दान म्हणजे ते विमल दान. असे दानाचे प्रकार सांगितलेत. मग दान कुणाला करावं तर आपलं शास्त्र काय सांगतं की सत्पात्रे दान करावं. अच्छा. म्हणजे दान करणारा जी व्यक्ती आहे, ज्याला आपण दान करतोय, जी व्यक्ती आहे किंवा आपण जिथे आपलं दान जाणार आहे तर ते सत्पात्र म्हणजे ते त्या योग्यतेचं असावं. किंवा धर्म कार्य करणाऱ्या ज्या संघटना, संस्था आहेत, अध्यात्म प्रसार करणाऱ्या संस्था आहेत, ह्यांना दान केलं, कारण सत म्हणजे ईश्वर. बरोबर. तर त्याचा आपल्याला 100% लाभ होतो, त्याचं पुण्य मिळतं. ठीक. आज आपण दीप अमावस्येनिमित्त सनातन संस्थेचे समन्वयक अमोल कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली. दीप अमावस्याला गटारी अमावस्या असं म्हटलं जातं. त्याचंही त्यांनी जे याचं जे विडंबन झालेलं आहे ते विडंबन
खोडून काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. हे असं विडंबन होऊ नये असं त्यांनी सांगितलं. याशिवाय दीप अमावस्येचं महत्त्व, दिवाची पूजा कशी करावी, पुन्हा येणाऱ्या श्रावण महिन्यामधील विविध व्रतवैकल्य, ची चातुर्मासातील काही वैकल्य, धार्मिक कार्यासाठी केले जाणारे विविध प्रकारचे कार्यक्रम सांस्कृतिक असतील किंवा आध्यात्मिक कार्यक्रम असतील, याचं सर्व महत्त्व त्यांनी सांगितलं. या चातुर्मासामध्ये कशा प्रकारे दान करावं, त्याचं पुण्य कसं मिळतं, याची माहिती आपल्याला या ठिकाणी त्यांनी दिली. या संपूर्ण चातुर्मासामध्ये सर्व दर्शकांना आणि प्रेक्षकांना त्यांचं आरोग्य चांगलं राहावं, त्यांची भरभराट होवी, त्यांची उन्नती व्हावी, अशा मी TV नेक्स्ट मराठीच्या वतीने शुभेच्छा देतो. नमस्कार.